खबर है भद्रावती तहसील से, जहां तहसील के बरांज मोकासा में प्रकल्पग्रस्त महिलाएं अपनी मांगों को लेकर आंदोलन कर रही है। 13 तारीख को इन मांगों का निराकरण करने हेतु प्रशासन ने जो बैठक बुलाई, उस बैठक का कोई हल नहीं निकला। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। बरांज के इमटा कोयला खदान परिसर में पिछले 65 दिनों से बरांज की महिला प्रकल्पग्रस्तों ने आंदोलन शुरू किया है। इस आंदोलन की 10 प्रकल्पग्रस्त महिला अभी भी खदान परिसर में स्थित गड्ढे के पानी में उतरी है। इस आंदोलन पर हल निकालने के लिए 13 फरवरी मंगलवार को दोपहर उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगड़ापुरे इनकी उपस्थिति में कंपनी अधिकारी और प्रकल्पग्रस्त महिलाओं की बैठक बुलवाई गयी, लेकिन पहले कोयला खदान बंद कर मांगे पूर्ण करे, ऐसी भूमिका प्रकल्पग्रस्त महिलाओं ने ली। आखिरकार यह बैठक निष्फल रही। दौरान प्रकल्पग्रस्त महिला अभी भी अपने आंदोलन पर अड़ी है। जब तक मांगे पूर्ण नहीं होती तब तक उक्त आंदोलन शुरू रखेंगे, ऐसा निर्धार प्रकल्पग्रस्त महिलाओं ने इस समय व्यक्त किया। महिला संघटन आज 65वा दिवस आमरणचा उपोषणचा दिवस होता आणि पत्र आलेलं आम्हाला तहसीलदारांचं मीटिंग लावलेलं आहे की तुमच्या काही मुद्दे आम्ही सॉल्व करू। तसं काही झालेलं नाही। त्यांनी आम्हाला वेळ मागितलाय। आम्ही 2 महिने त्यांना वेळ देऊन तरी आमचे प्रश्न सॉल्व झालेले नाही। त्यांनी वर्त कळवतोच म्हणून सांगत आहे आणि आम्हाला इथं गुमराह बनवला लागलेले आहेत। तिथे गड्ड्यामध्ये फसलेले आहेत। त्यांनी म्हणत आहे जेपर्यंत आमचे न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खड्ड्यातून बाहेर येणार नाही, असे त्यांचं म्हणणं आहे। तरी पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रशासन शासनाला असं विनंती आहे की तुम्ही आमचे लवकरात लवकर प्रश्न सॉल्व करा आणि जे आमच्या 10 महिला आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न करा। आता तहसीलदार मॅडमनी काय म्हटलं? एडीओ मॅडमने आम्हाला म्हटलं आहे की बा कंपनीवाल्याशी बोलून त्यांनी म्हटलं आहे का त्यांना वेळ द्या, पण आम्ही 2 महिने झाले त्यांना वेळ दिलेलंच आहे। आमचं असं म्हणणं आहे का बा त्यांनी किती महिने घेता आमच्याकडून आणि त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं काही दिलेलं नाही। आम्हाला पत्र पाठवून 10 महिलाला ज्या उपोषणासाठी जे गड्ड्यामध्ये आहे त्यांना त्यांच्या नावानं पत्र काढलेलं आहे आणि तुम्ही मीटिंगला या। त्यांनी काही आलेलं आहे, त्यांनी आम्ही माईन्स बंद करू। आम्ही सांगितलं मॅडमला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माईन्स बंद करा असं आम्ही त्यांना सांगितलं आणि म्हटलंय का कंपनीला आता त्वरित सांगा। तसं काही त्यांनी सांगितलेलं नाही, आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। आपल्याला रस्ता आम्हाला आत्ताच्या आता तुम्ही कॉन्क्रीटिंग करून द्या, तर त्यांनी म्हटले हो आमचं आरोग्य धोक्यात आहे, आमच्या शेतीचा प्रश्न आहे, आमच्या घराचा प्रश्न आहे। ब्लास्टिंग तरी असे होते का खूप मोठे होते ब्लास्टिंग, त्याच्यामुळे आमचे घरं आले आहे, ब्लास्टिंगमुळे घरं पडत आहे आणि आंदोलन असंच चालू आहे जसं आहे तसंच राहील। आम्ही अजूनपर्यंत यांना आम्ही काही शिवीगाळ केली नाही। आम्ही यांचं काही ट्रक फोडले नाही, आम्ही यांच्या ट्रकला गोटा नाही मारलो। महिला आम्ही शांततेनेच बसून आमचं शांततेचं आंदोलन चालू आहे। बैठक में उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगड़ापुरे, खान कंपनी के अधिकारी आलम शेख, जिबकाटे, पुनवटकर, पुनर्वसन अधिकारी तथा 20 से 25 प्रकल्पग्रस्त महिला इमटा कोयला खदान कंपनी के अधिकारी उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगड़ापुरे ने क्या जानकारी दी। महिलांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी मी आज मीटिंग घेतलेली होती। त्यात कंपनीचे पदाधिकारी पण आलेले आहेत। R&Rचा मुद्दा आहे। 2016मध्ये जो R&R ॲग्रीमेंट झालेला आहे त्याप्रमाणे जे घरांचे पैसे आहेत ती कंपनी R&R ॲग्रीमेंटप्रमाणे द्यायला तयार आहे। या गावातील ग्रामस्थांची मागणी वाढीव आहे, तर त्याप्रमाणे प्रस्ताव पाठवला आहे असं कंपनीवाले सांगत आहेत आणि त्यांच्यामार्फत फायनान्शियलीवर दोन्ही राज्यांच्या निर्णय होऊन त्याप्रमाणे त्यावर निर्णय घेण्यात येईल। या लेवलला आम्ही कायदा आणि सुव्यवस्था ग्रामस्थांनी हातात घेऊ नये, उपोषणापासून परावृत्त व्हावं आणि चर्चेद्वारे प्रश्न मिटवावेत हे एवढं सांगण्यासाठी मी आज सगळ्यांना बोलावलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनातर्फे विनंती केलेली आहे। धन्यवाद। साथ ही इस समय बैठक में उपस्थित तलाठी विनोद खोब्रागड़े ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। नमस्कार, मी विनोद खोब्रागड़े। मागील 62 दिवसापासून आमच्या महिला पुनर्वसन मंडळ बरांज मोकासा यांचे उपोषण सुरू आहे।
तुम्ही घे. 10 महिला 200-250 फूट खोल खड्ड्यामध्ये तिथे आंदोलन चालू आहे. 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू आहे आणि त्या संबंधामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनकर्त्या महिलांना पत्र देऊन आज बैठकीला बोलावले आहे. ज्या अर्थी ते आंदोलन सोडून येऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काल जो पत्र दिलं KPCK नावाचं पत्र दिलं. जेव्हा मी तिथे जाऊन त्यांना सांगितलं असतं त्याने ते पत्र दुरुस्ती केलं, KPCL नावाचे पत्र दिलं. आज पुन्हा मी जाऊन तिथं सांगितलं असता जेव्हा आंदोलनकर्त्या महिलांना तुम्ही उपोषणात असताना तुम्ही मिटिंगला कसे काय बोलावू शकता, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचे कोणतरी प्रतिनिधी तरी असेल तर तुम्ही या, कारण उद्याला कलेक्टर साहेबाकडे मीटिंग लागलेली आहे. त्या मीटिंगमध्ये मी ते प्रश्न मांडणार आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान ठेवून आम्ही महिला मंडळांना सांगितलं की तुम्ही या, आपले जे मत आहे ते मांडा तिथे मीटिंगमध्ये. कारण आम्हाला हे माहीत होतं की माननीय उपविभागीय अधिकारी हे आम्हाला न्याय देऊ शकत नाही. कारण आमची 2 तारखेला जेव्हा मीटिंग झाली कलेक्टर साहेबाकडे तेव्हा कलेक्टर साहेबसुद्धा हतबल झाले. कारण मी न्याय देण्यासाठी तुमचा पाठपुरावा करणार असे त्यांनी आम्हाला सांगितलं सर्व महिलांच्या समोर. त्यामुळे SDO मॅडमला हा अधिकार नसतानासुद्धा मीटिंगमध्ये आल्यानंतर पूर्ण एकूण एक डॉक्युमेंट मी दाखवलेले आहे. ज्या अर्थी या KPCL कंपनीच्या नावाने 1 इंच जागासुद्धा ताबा शासनाने तेव्हाही दिला नाही, आजही दिला नाही. अशा परिस्थितीत ते अवैध उत्खनन करीत आहे. अवैध उत्खनन करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. 2 वर्षाची शिक्षा, 10,000 रुपये दंड आहे. माननीय SDO साहेबांनी तात्काळ तहसीलदार साहेबांनी कंपनीला पत्र दिलं की तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये, त्या अहवाल पाठव असे आम्हाला पहिलेच माहीत होतं. तरी पण त्यांच्या शब्दाला मान ठेवून आम्ही आलो. एकाही प्रश्नाचे उत्तर SDO मॅडमनं दिलं नाही, KPCL कंपनीने दिलं नाही. त्यांना ताबा का दिलं नाही हे सुद्धा प्रश्न विचारला नाही. जर ताबा दिला नाही तर अवैध काम कसे काय करत आहे. आणि जेव्हा आज एवढ्या महिला तिथं 10 दिवसापासून 10 महिला खड्ड्यामध्ये आज आंदोलन सुरू असताना प्रशासकीय अधिकारी एकही तिथे जाऊन त्यांचा तोडगा काढू शकले नाही. 10 मिनिटामध्ये तोडगा काढू शकत होते. मी जर एक तलाठी राहून 10 मिनिटामध्ये त्या कंपनीवर चोरीचा गुन्हा दाखल करू शकतो, तिथं तहसीलदार करू शकले नाही, SDO करू शकले नाही, कलेक्टर करू शकले नाही, आमदार करू शकले नाही, मंत्री कारवाई करू शकले नाही. एवढे कारवाई ते करू शकले नाही. ते काम मी एकट्यानं 15मध्ये करून दाखवलं. तर एवढे मोठे SDM मॅडम असताना, यांना एवढा पॉवर असताना जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 180नुसार तात्काळ या कंपनीला बॅन लावायला पाहिजे. 10 मिनिटामध्ये सील लावल्या शकते. सरपंचसुद्धा 124 कलमानुसार सील लावू शकते. 1,65,00,000 समथिंग त्या कंपनीवर बकाया असताना सरपंच इथं मदत करत नाही. कारण हे म्हणजे तक्रार दिलं असता आज जवळपास 35 दिवस झाले गुन्हा दाखल केला नाही. म्हणजे पोलीस प्रशासनसुद्धा विकलेले आहे. या सर्वांनी आपापल्या पदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटीचे कलमानुसार गुन्हा दाखल करावे. आनंदराव पुनवटकर या माणसाची जमीन 218 सर्वे नंबर आराजी 1.8 3 एकर जागा 1 लाख रुपये एकरप्रमाणे कंपनीने विकत घेतलं. काही दलालाच्या मार्फत, काही वकील दलाल आहे याच्यामध्ये, काही गावातले दलाल आहे याच्यामार्फत 1 लाख रुपये एकरप्रमाणे 3 लाखाला विकत घेतली. आणि ते KPCL कंपनी एमटा कंपनीनं KPCL कंपनीला विकत दिली. आणि ते KPCLच्या कंपनीच्या नावाने करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी 2 दिवसामध्ये फेरफार केलं. बॅन लावलेलं आहे कंपनीला. भारताच्या सर्वोच्च कंपनी म्हणजे संस्था जी आहे त्या कंपनीने आता KPCL कंपनीला बॅन लावला आहे. हे मी आता पुरावा सह सांगितलं आहे. तरी इथले प्रशासन मुकाट्याने ऐकत आहे, कारवाई करत नाही, ॲक्शन घेत नाही. आता कुठलं न्यायालय आहे म्हणजे एकमेव आता न्यायालयाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस नेदरलँड. जर भारतामध्ये एखाद्या लोकांवर अन्याय अत्याचार होत असेल आणि भारतातली न्याय प्रणाली जर सक्षम नसेल, इथले लोकप्रतिनिधी सक्षम नसेल, तर नेदरलँडला जे आहेत की जे पूर्ण 11 देशाचे ते तिथे बसलेले आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, तिथं मी आता पुन्हा तक्रार माझ्या वकिलामार्फत मी तिथं करणार आहे सुप्रीम कोर्टाचा. कारण हे CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट.